नमस्कार, मी हर्षला स्वकुळ. आज आपल्यासोबत आहेत कॅप्टन अविनाश चिकटे. त्यांच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याच्या आधी त्यांना आपल्या चॅनलवर का बोलवलं आहे हे आधी सांगते. जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं, त्याच्यानंतर जेव्हा या विमान अपघाताचा CCTV समोर आला, त्यात आपल्याला काय दिसलं की त्यांचं विमान हे खाली येताना एका बाजूला पूर्णपणे वळलं होतं, झुकलं होतं. त्याच पोझिशनमध्ये ते शार्पली खाली आलं. पायलट्सला त्यावेळेला पहिल्या लँडिंगच्या प्रयत्नाच्या वेळेला लो विजिबिलिटी होती, असाही मुद्दा पुढे आला. आणि या सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन आता सुरू आहे. ब्लॅक बॉक्स मिळाला आहे, कारण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. पण आम्हा सगळ्यांना या लँडिंगबद्दल, एकंदरीत या अपघाताच्या टेक्निकलिटीजबद्दल जे प्रश्न पडलेत त्याचे एकदम ऑथेंटिक आणि आम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत उत्तरं देणारी परफेक्ट व्यक्ती कोण असेल तर ती आहे कॅप्टन अविनाश चिकटे. कॅप्टन चिकटे हे इंडियन एअरफोर्सचे म्हणजे भारतीय हवाई दलाचे लढाऊ वैमानिक होते. त्यांनी 20 वर्षांपेक्षा जास्त काळ लेजेंडरी MiG-21 लढाऊ विमान उडवलंय. 2005 पासून बोईंग 737 ते उडवत आहेत. अनुभवी कॅप्टन आणि प्रशिक्षक म्हणून त्यांना एकूण आता 45 वर्षांचा अनुभव आहे आणि पुढच्या महिन्यात ते निवृत्त होत आहेत. तर कॅप्टन चिकटे, गुड मॉर्निंग. आपलं स्वागत आहे या एपिसोडमध्ये. गुड मॉर्निंग. नमस्कार. नमस्कार. आपण या CCTV बद्दल जो समोर आलाय त्याच्याबद्दल तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचाच आहे की खाली येताना, डिसेंड होताना ते कसं वळलं विमान, झुकलं एका बाजूला. पण त्याच्या आधी आपण सुरुवात करू की फर्स्ट लँडिंगचा जो अटेम्प्ट झाला तेव्हा विजिबिलिटी कमी होती. हा मुद्दा काही न्यूज चॅनल्समधनं पुढे येतोय. तर मला तुम्हाला पहिल्यांदा हे विचारायचं आहे की विजिबिलिटी कमी होती असं आपण म्हणजे म्हणू शकतो का? कारण आपल्याला तर विमान दिसत होतं CCTV मध्ये. नेमकी विजिबिलिटी वैमानिकाच्या दृष्टिकोनातून तुम्ही थोडं एक्सप्लेन करा ना हा इश्यू. ओके. तर द मोर युअर स्पीड, तुमचं स्पीड जेवढं जास्त असेल तेवढी तुम्हाला जास्त विजिबिलिटी पाहिजे. गाडी चालवताना तुम्ही वळणावर आल्यावर स्पीड कमी करता, कारण पुढचं दिसत नाहीये. वी आर नॉट टॉकिंग अबाउट विजिबिलिटी. वळणामुळे दिसत नाही, स्पीड कमी करायला लागतो. पण त्या स्पीडने जर जायचं असेल तर रस्ता समोर सरळ पाहिजे आणि तो दिसला पाहिजे. दिवसा तुम्ही गाडी जोरात चालवता, कारण दिसत असतं. रात्री हेडलाईटच्या रेंजमध्येच तुम्ही गाडी चालवता, बरोबर. सो विजिबिलिटी यू नीड डेफिनेटली. आता विजिबिलिटी म्हणजे काय? दृश्यमानता, ज्याला मराठीत आपण म्हणतो, दृश्यता हिंदीमध्ये म्हणतात. म्हणजे किती दूरवरची गोष्ट किती क्लिअरली दिसते. आता आम्हाला काय बघायचंय? रनवे बघायचा, कारण रनवेवर लँड करायचं आहे. तर युजली देर इज अ बेस्ट विजिबिलिटी इज कॅब ओके, म्हणजे क्लाउड अँड विजिबिलिटी ओके. म्हणजे विजिबिलिटी इज 10 किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि देर इज नो क्लाउडिंग. दॅट इज द बेस्ट रिपोर्टेबल विजिबिलिटी. युजली बऱ्याच वेळा चांगली असते विजिबिलिटी. जितकी चांगली विजिबिलिटी तेवढं व्हिज्युअल लँडिंगसाठी सोपं. म्हणून माझ्या विमानात व्हिज्युअल लँडिंगसाठी कमीत कमी 5 किलोमीटर विजिबिलिटी लागते, 5,000 meters. आणि तेच इफ आय हॅव इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम, आय कॅन लँड विथ 50 meters, म्हणजे 5,000 50 meters. एवढा फरक पडतो इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टममुळे. पण इथे तशी सिस्टम नाहीये. सो ही हॅज टू व्हिज्युअली सी व्हॉट रनवे, ही हॅज टू असेस हिज हाईट, अशी अलाइनमेंट आणि त्याचा ग्लाइड स्लोप. त्यासाठी विजिबिलिटी पाहिजे. ते अप्रोचवर जेव्हा पहिल्यांदा आले तिथे देर इज नो मेट्रोलॉजी डिपार्टमेंट, म्हणजे ॲक्युरेट मेजरमेंट घेऊन कोणी सांगणार नाहीये. दे बेस इट ऑन पुण्याची मेट्रोलॉजी, की पुणेवाले काय सांगतात ते पुण्यासाठी सांगतात. आणि मग तिथे जे 2 फ्लाइंग स्कूल्स आहेत त्यांचे इन्स्ट्रक्टर लोक तिथे बसून रेडिओवर एस्टिमेटेड विजिबिलिटी सांगतात. तर त्यांनी 3 किलोमीटर सांगितली होती, 3,000 meters. टेक्निकली 5,000 पेक्षा कमी असतं तेव्हा वी रिपोर्ट इन thousands of meters अँड देन वी से 6 kilometers 7 kilometers असं. ओके. तर त्यांनी सांगितलं तर 3 किलोमीटर आहे. आणि बारामती इज अन अनकंट्रोल्ड एअरपोर्ट, म्हणजे तिथे सपोर्ट नसतो. सो लँडिंग ॲट पायलट्स डिस्क्रिशन, ती जबाबदारी पायलटवर असते. सो त्यांनी प्रयत्न केला, त्यांना ते दिसलं नाही रनवे, म्हणून त्यांनी गो राऊंड केला. पण सर, मला सॉरी, तुम्हाला मी अजून एक आता जे तुम्ही म्हणलात की ILS ही सिस्टीम असली असती तर तुम्हाला वाटतं की ते लँडिंग पहिल्या अटेम्प्टमध्येच होऊ शकलं असतं, हा अपघात टळला असता? हो, पण बारामती एक तर फारच छोटा रनवे आहे आणि इट्स अ ट्रेनिंग बेस. नुकतंच एव्हिएशन मिनिस्टर साहेबांनी म्हणलंय की त्याचं पर्पज वेगळं आहे आणि ते त्याच्यापेक्षा जास्त पलीकडे वापर होत होता त्याचा, त्या रनवेचा, असं एव्हिएशन मिनिस्टर स्वतः म्हणाले आहेत. दुसरं, तुम्ही हवेत असता तेव्हा कुठल्या दिशेला बघताय हे महत्वाचं आहे.
तिथे रनवे 1129 आहे. 11 म्हणजे काय, 110 म्हणजे तुम्ही पूर्वेकडे तोंड करून येत आहे. सो इफ यू आर लुकिंग इन टू द सन आणि खाली हेज असते तर ते जास्त, ती हेज जास्त दिसते, त्यामुळे विजिबिलिटी कमी वाटते, अपॅरंट विजिबिलिटी रिड्युसेस. ओके, आता त्यांना दिसलं नाही, सो दे वेंट आउट. तिथे ILS असतं तर डेफिनेटली हेल्प झालं असतं, पण हा इतका छोटा विमानतळ आहे. ILS इज अ ह्यूज इन्फ्रास्ट्रक्चर, सगळीकडे नसतो. लाईक पुण्यामध्ये एअरफोर्सचं बेस आहे, एका रनवेला आहे, दुसऱ्या बाजूला नाहीये. म्हणजे रनवे खरा एकच असतो, रनवे 28 आणि रनवे 10. तर 28 ला आहे आणि 10 ला नॉन प्रिसिजन अप्रोच आहे. तर इफ यू हॅव एन ILS यू कॅन कम डाऊन दिस मच. If it is non-precision approach, it's slightly more. If it is visual approach, you have to be able to see the runway आणखीन दुरून. सो म्हणून विजिबिलिटी इज क्रुशियल व्हिज्युअल लँडिंगसाठी. बरोबर. आणि आता मी तुम्हाला ते CCTV बद्दल विचारते, ज्याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की विमान नीट येत होतं, पण अचानक ते एका बाजूला झुकलं आणि शार्पली खाली आलं. तर हे जे झुकणं असतं याचा अर्थ कसा आम्हाला समजावून सांगू शकाल तुम्ही? तर डेमॉन्स्ट्रेशनसाठी उदाहरण म्हणून मी हे विमान वापरतो. हे कॉन्कॉर्ड विमान आहे, याचं त्या विमानाशी काही संबंध नाही. हे सुपरसॉनिक ट्रान्सपोर्ट विमान होतं. तर आता आपण दुसऱ्या अप्रोच बद्दल बोलतोय, बरोबर. तर आम्हाला रनवे दिसल्यानंतर थोडं बहुत अलाइनमेंट आम्ही असं करतो व्हिज्युअली. ओके, आणि त्याच्यासाठी ह्याला म्हणतात बँक रोल. म्हणजे आय एम पुटिंग ऑन बँक टू द लेफ्ट अँड द एअरक्राफ्ट इज रोलिंग लेफ्ट अँड बँक कॉजेस यॉ. ओके, जमिनीवर तुम्ही सायकल चालवताना वेगाने किंवा मोटरसायकल चालवताना यू लीन इन टू द टर्न, बरोबर. दिस इज दॅट. सो बँक कॉजेस यॉ आणि यॉ कॉजेस बँक, दे आर रिलेटेड टू इच अदर. तर मला जेव्हा लँड करताना रनवे दिसला, अरे थोडासा उजवीकडे आहे, मी असं करतो आणि आय अलाइन माय सेल्फ. पण त्यासाठी एवढा कोणी बँक घालत नाही. जर अशी वेळ आली आहे तर आय विल जस्ट गो राऊंड अगेन. इतकं कोणी करत नाही. आणि दुसरं, त्या CCTV फुटेजमध्ये आता पहिली गोष्ट लोक म्हणतात त्यात जर विमान दिसलं तर रनवे का नाही दिसला. रनवे बघणाऱ्याचा स्पीड खूप असतो आणि त्याला स्पेसिफिक ठिकाणी पोचायचं असतं. म्हणजे रनवेच्या सुरुवातीलाच पोचलं पाहिजे, रनवेच्या शक्यतो मध्यावरच पोचलं पाहिजे आणि करेक्ट वेगाने पण पोचलं पाहिजे. म्हणजे त्यात 3 डायमेन्शन्स इन्व्हॉल्ड आहेत. नुसतं कॅमेऱ्याकडे बघून विमानाकडे बघणं सोपं आहे. ओके, आणि रनवे तिथला, मुंबईतला रनवे 60 मीटर रुंद आहे. नॉर्मल रनवे 45 मीटर असतात, इथला फक्त 30 मीटर आहे. ओके, म्हणजे सगळ्यात जास्त अॅक्युरसी कुठे लागते, शिपवर जेव्हा फायटर्स लँड करतात, ते सगळं लहान असतं आणि पलीकडे तर समुद्र असतो. करेक्ट. दिस इज बेटर दॅन दॅट, पण इट इज स्टील डिमांडिंग. आणि त्याच्यानंतर रनवेच्या बाजूला थोडासा स्लोप सगळ्या बाजूनी होता आहे. म्हणजे कसं, मी जेव्हा म्हणलं ते पठारावर आहे, लोक म्हणाले पठारावर कुठे आहे. माझे इंस्टाग्रामवर लोक म्हणले पठार म्हणजे तुमचा जो स्पीड ब्रेकर आहे, तुम्ही जर 10च्या स्पीडने गेलात त्याच्यावर 10 किलोमीटर, तो स्पीड ब्रेकर फारसा त्रास देत नाही. तेच तुम्ही 100ने गेलात तर तो धक्का देणार मोठा. आमचा स्पीड जास्त असतो, त्यामुळे छोटीशी गोष्ट देखील, अप स्लोप, डाऊन स्लोप, खड्डा, मॅटर्स अ लॉट टू अस. करेक्ट. त्याच्यामुळे जे आमच्यासारख्या सर्वसामान्यांना वाटते की रे आम्हाला विमान दिसत होतं, पण मग विजिबिलिटीचा इश्यू का सांगितला जातोय. तर ऍक्च्युली तुम्ही याचं बरोबर उत्तर. विमान असं येत होतं. ओके, आपण इकडनं बघतोय, सूर्य तिकडे होता, ते दोघं पायलट इन टू द सन बघत होते. करेक्ट. सो इन टू द सन व्हेन यू सी द अपॅरंट विजिबिलिटी रिड्युसेस. आणि आता तुम्ही यॉ बद्दल सांगत होतात की ते जे एका बाजूला एकदम झुकलं, त्याचा अर्थ काय घ्यायचा, म्हणजे त्याच्यात इंजिनचा काही इश्यू असतो का? आता हा महत्वाचा प्रश्न आहे. हे विमान थोडं बहुत आम्ही असं केलं अलाइन करण्यासाठी, ही गोष्ट वेगळी. ते विमान अत्यंत वेगाने असं करतं पण ते खाली. ओके, तर अत्यंत वेगाने ते असं का झालं, त्यात 2-3 गोष्टी होऊ शकतात. एक, मी म्हणल्याप्रमाणे माझ्या व्हिडिओमध्ये 2 इंजिन आहेत, दोन्ही इंजिन तुम्हाला पुढे ढकलतायत. त्यातलं जर समजा इंजिन फेल झालं असं मी म्हणत नाहीये, समजा डावीकडचं इंजिन फेल झालं
तर माझ्या विमानामध्ये काय होतं, बोईंग 737 मध्ये यॉ होतो. बिकॉज दिस इंजिन इज डेड, दिस इंजिन इज लाईव्ह, ही स्टील पुशिंग यू, इट इज स्टील पुशिंग यू अँड यू गोईंग लेफ्ट. यॉ कॉजेस रोल, बट दिस इज ग्रॅज्युअल आणि ते कंट्रोल करता येतं, सहज कंट्रोल करता येतं. आम्हाला त्याच्यावर ट्रेनिंग मिळतं. सिम्युलेटरमध्ये आम्ही ट्रेन करतो. पॅसेंजर जेव्हा बरोबर असतात तेव्हा आम्ही अशा काहीही गोष्टी करत नाही. सेफ्टी इज मोर इम्पॉर्टंट. पण सिम्युलेटरमध्ये आम्ही इंजिन फेलियर रेग्युलरली करतो. फाईन. दुसरी गोष्ट, माझ्या विमानामध्ये बोईंगमध्ये विंग्सवरती इंजिन्स आहेत, दे आर फार अपार्ट. सो द मोमेंट आर्म इज मोर. म्हणजे हे फेल झालं तर यांनी पुश केलं तर जोरात बसतं. त्या विमानामध्ये द इंजिन्स आर ऑन द फ्युजलाज, म्हणजे ते इथेच आहेत, इथे आणि इथे. त्यांच्यामध्ये डिस्टन्स फारसा नाहीये, त्यामुळे त्यांनी इतका यॉ व्हायची गरज नाही. पण यॉ मात्र होणार, कमी जास्त पण होणार. थोडासा तरी झाला तर त्यानंतर पुढे काय झालं हे आपल्याला माहित नाही. तर पहिली गोष्ट, आज मी ॲज आय सेड बिफोर, इंजिन फेलियरच झालंय असं माझं म्हणणं नाही, पण काहीतरी झालंय. इंजिन फेलियर असेल, कंट्रोल प्रॉब्लेम असेल, काहीतरी झालंय ज्यांनी ते विमान अचानक असं झालं. ते असं झाल्यावर आता आयदर यू डू इट क्विकली, गेट द विंग्स लेवल अँड पुल अप, बिकॉज लाईक दिस यू कॅनॉट रिकवर. आणि देन इट वेंट डाऊन व्हेरी फास्ट. तर लोक म्हणतात पायलटनी असं केलं, रनवे दिसला नाही म्हणून. पायलट रनवे दिसला नाही म्हणून असं करणार नाही. म्हणजे मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. तुम्हाला घराच्या दारात आत जायचं आहे, दार उघडं आहे, पण ते दार एवढंच आहे, त्या बरोबर त्या दारातच गेलं पाहिजे. ओके. जर मी जोरात पळत वर आलो आणि ते मला दार शेवटच्या क्षणी दिसलं तर मी थोडंसं करीन, पण अजिबात अगदी शेवटी दिसलं तर मी भिंतीत माझं तोंड जाईल ना. सो आय विल काय, व्हॉट डू आय डू, आय स्टॉप. विमान थांबवता येत नाही, सो ही हॅव टू गो अराउंड. याला म्हणतात गो अराउंड आणि मेक अनदर अटेम्प्ट. दॅट्स व्हॉट ही डिड फर्स्ट टाइम. ओके. समजा तुम्ही बाईकवर येत आहे, मोटरसायकलवर, आणि तुमच्या गॅरेजमध्ये तुम्ही लावायचा प्रयत्न करताय आणि तुम्हाला दिसलं अरे आपलं अलाइनमेंट ठीक नाही आहे, समोर खांब येतोय, यू विल स्लो डाऊन. बट an airplane cannot slow down, not below a certain speed. It's called stall. म्हणजे सायकलवर तुम्ही 0 स्पीडने थांबला तर तुम्ही पडणार. बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला स्पीड पाहिजे. अर्थात देयर इज अ वर्ल्ड रेकॉर्ड फॉर सायकल बिंग स्टेशनरी, बट फॉर पीपल लाईक यू अँड मी कमीत कमी स्पीड लागतो. तसं विमानाचं पण एक कमीत कमी स्पीड असतो. बिलो दॅट इट स्टॉल्स. इफ इट स्टॉल्स इट विल फॉल. नाउ इट डझंट ऑलवेज स्टॉल लाईक दिस. इट कॅन स्टॉल लाईक दिस ऑल्सो, इन एनी अँगल, एनी स्पीड. म्हणजे तुम्ही म्हणताय सर की ते जर तुम्ही याला यॉ म्हणलात, करेक्ट? तर हे जर हा रोल आहे, हा रोल आहे. दिस इज हां, ते जर झालं नसतं, हां, मग जर रोल झालं नसतं तर कदाचित सेकंड अटेम्प्ट पण सक्सेसफुल होऊ शकला असता. होऊ शकलं असतं. वी डोंट नो. We don't know. पण पण हे काय झालं, दॅट इज द क्रक्स ऑफ द इन्व्हेस्टिगेशन अँड हाऊ इट बिगिन्स. सपोज द विजिबिलिटी वॉज गुड, तर पहिल्या वेळेला त्यांनी जाऊन लँड केलं असतं, तर ही दुसरी अटेम्प्टची गरज झाली नसती आणि हे झालं नसतं. हे कशामुळे झालं, टेक्निकल फॉल्ट आहे का पायलटचा फॉल्ट आहे, हे आपण इन्व्हेस्टिगेशन नंतर जाणून घेऊ. आणि हे जे पूर्णपणे ड्रॉप होऊन खाली येतं तर त्याच वेळेस स्फोट पण होऊ शकतो का? ड्युरिंग द डिसेंट नाही. स्फोट, explosion, I mean, there's so much fuel on board. Explosion will happen afterwards. वाटेत स्फोटची शक्यता नाही. सर, आता कॉकपिट हे तुमचं जवळपास दुसरं घर आहे असं म्हणायला हरकत नाही. आता मला समजून घ्यायचं आहे की 2 वैमानिकांपैकी कोणाची जबाबदारी असते की इमर्जन्सी लँडिंगमध्ये डिसिजन घेण्याची? ओके. सो पहिली गोष्ट, देर इज अ पायलट फ्लाइंग अँड देर इज अ पायलट मॉनिटरिंग, पीएफ आणि पीएम. ओके. सो सपोज लेट्स से यू अँड आय आर फ्लाइंग आणि यू आर पायलट फ्लाइंग. आय हॅव रिस्पॉन्सिबिलिटीज टू गाईड यू. फॉर एक्झाम्पल स्पीड, म्हणजे स्पीड फार वाढतोय तुझा किंवा कमी होतोय, यू लुकिंग एट इट. आय डोंट हॅव टू स्पीड इन्क्रीजिंग. I'll say rate of descent or go left, go right. That's how I'll guide you. Okay. If I am flying, तू पण मला तसं सांगणार. तू लहान आहेस म्हणून मी तू म्हणतोय. अगदी सर, अगदी.
पण अबाउट दॅट मी कॅप्टन आहे आणि द एअरक्राफ्ट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे लोक म्हणतात अरे त्यात एवढं काय. ही गाडी मी नेहमी सांगत असतो, ये गाडी सडक के किनारे रुक नाही सकती मदत मागायला. त्यामुळे सगळी जबाबदारी कॅप्टनची असते. आणि जेव्हा असे VVIPs बसलेले असतात विमानामध्ये, सपोज पहिल्या लँडिंगच्या प्रयत्नात ते नाही नीट लँड झालं, त्याच्यानंतर थोडा डिस्टर्बन्स आला आहे आतल्या VVIPला कळलं, तर त्यांना अशी काही ते कॉल घेऊ शकतात की आपण नको आता लँड करायला, तुम्ही सेकंड चान्स घेऊ पण नका, विल गो समवेअर एल्स, असा कॉल घेण्याच्या मुभा असते का त्यातल्या गेस्टला, का हा पूर्णपणे पायलटचाच कॉल असतो वेन इट कम्स टू VVIP ट्रॅव्हल? I have not personally flown VVIPs कारण firstly I was in fighters मध्ये मी एकटाच असायचो. But normally I would not expect a VVIP to interfere in a pilot's job. Okay, normally it doesn't happen. ठीक है. Now whether it happened there or not, that we can't say. आणि मी for a very short while I flew for a corporate. Now सांगायची गरज नाही, पण ते आमच्यासाठी ते VVIPs होते, ते मालक होते कंपनीचे. त्यांना आम्ही छोट्या विमानतळावर घेऊन जायचो असल्याच. तर ते कधी इंटरफेअर करायचे नाहीत. ओके, लो क्लाउड आहे. ओके, तर तिथे म्हणजे अगेन अनकंट्रोल्ड एअरपोर्ट होता. मी तिथल्या एका आमच्या माणसाला सांगून ठेवलं होतं, तिथे उभं राहून, तो उजवीकडे डोंगर आहे त्याच्यावर तो टॉवर आहे, किती टॉवर दिसतोय बघ. मग त्याला शिकून ठेवलं होतं मी की त्या टॉवरमध्ये असे आडवे फ्रेम्स, आता आठवत नाही पण 6 किंवा 8 आहेत, त्यातले किती खालनं मोज किती दिसत आहेत, इतके दिसत आहेत. ओके, म्हणजे क्लाउड बेस इतका आहे. मग आम्ही सांगायचो की फारच लो आहे, आपण जरा थांबूया, ते बरं म्हणायचे. सो VIP कडनं प्रेशर येण्याची शक्यता फार कमी आहे. आणि माझे शेवटचे 1-2 प्रश्न आहेत की आता तुम्ही जे म्हणलात की सगळ्यात क्रुशियल भाग आपल्याला हा कळणार आहे इन्व्हेस्टिगेशन नंतर की त्या विमान मुळात झुकलं का, त्याच्या मागे काय कारण असू शकेल. ब्लॅक बॉक्समध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी आता यातल्या कळतील? ओके, तर ब्लॅक बॉक्स खरा असतो ऑरेंज, नारंगी रंगाचा असतो. ओके, त्याला ब्लॅक बॉक्स म्हणायचं कारण असं की इनिशियल सुरुवातीच्या काळात इंजिनियर लोक त्याला सील करून ठेवायचे, म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणी त्याला हात लावू नये म्हणून. सो एनिथिंग दॅट इज सील्ड अँड प्रोटेक्टेड इज कॉल्ड ब्लॅक बॉक्स. त्याला हात लावायचा नाही. ओके, तो नारंगी रंगाचा का असतो, तर बर्फात, जंगलात, पाण्यात, वाळूत म्हणजे डेझर्ट सँडमध्ये कुठेही तो उठून दिसावा, सापडला पाहिजे ना तो, कारण ऑल द इन्फॉर्मेशन contained in that. Then it is put in a very cushioned, beautifully cushioned and protected hard case, which is fireproof and waterproof. तर त्याच्यात काय काय असतं, त्यात असतो फ्लाईट डेटा रेकॉर्डर. त्याला आजकाल DFDR म्हणतात, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर. ओके, तर माझ्या MiG-21 मध्ये आता ते 1950s टेक्नॉलॉजी, अशी ती फिल्म चालायची, त्याच्यावर ते वर खाली त्या निडल्स व्हायच्या, त्याच्यावर आम्हाला 6-7 पॅरामीटर्स कळायचे कंटिन्युअस, आणि काही डिस्क्रीट पॅरामीटर्स असतात, म्हणजे बंदुकीचा ट्रिगर दाबला वगैरे वगैरे अशा गोष्टी. तर त्यातनं देखील आम्ही खूप इन्फॉर्मेशन काढू शकायचो. आता माझ्या बोईंग 737 मध्ये 1500 पॅरामीटर्स मॉनिटर करता येतात. ओके ओके, आणि DGCA हॅज मॅन्डेटेड की इतके इतके तुम्ही केलेच पाहिजेत, 100. आणि नॉर्मली कंपनीज डू स्लाइटली मोर दॅन दॅट. तर त्याच्यामध्ये हे सगळे पॅरामीटर्स, म्हणजे कोण फ्लाय करत होतं, स्पीड काय होता, उंची किती होते, इंजिन थ्रस्ट किती होता, व्हॉट वॉज द इंजिन हेल्थ, सगळं 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 त्यात येतं. ओके, दॅट इज पार्ट 1. पार्ट 2 इज द कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. त्याच्यामध्ये ह्या दोघांचं, पायलट लोकांचं काय बोलणं चाललं होतं ते येतं, पायलट आणि बाहेर ATCशी बोलतानाचं सगळं कॉन्व्हर्सेशन येतं. म्हणजे यू कॅन इव्हन हिअर ब्रीथिंग इन दॅट फ्रॉम युअर माईक. आणि आमच्या विमानात वॉर्निंग्स खूप असतात, म्हणजे ऑटोपायलट डिस्कनेक्ट झाल्याचा आवाज असतो, अशा बऱ्याच वॉर्निंग्स असतात. कधी स्पीडची असते, कधी ग्राउंड प्रॉक्सिमिटी म्हणजे जमीन जवळ येते म्हणून असतात, फ्लॅप्स सिलेक्ट नाही केल्या, लँडिंग गिअर वर गेलं नाही किंवा खाली गेलं नाही, अशा वॉर्निंग्स बऱ्याचशा असतात. टोय 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 असे कधी आवाज येतात, मग कधी विंड शेअर अहेड अशा वॉर्निंग्स येतात. हे सगळं पण त्याच्यात रेकॉर्ड होतं.
त्यामुळे ह्या दोन गोष्टी घेऊन एक्सपर्ट म्हणून बसला की लगेच कळतं एक्झॅक्टली काय झालं. आणि किती वेळ लागतो या इन्व्हेस्टिगेशनला? वेल, लॉट ऑफ देम हॅव टेकन इयर्स. यस. आणि आता ते एअर इंडियाचं अजून काही झालेलं नाही. प्रिलिमिनरी रिपोर्ट त्यांनी पब्लिश केला. ओके. आणि वेळ लागतो. एकतर ऍक्सिडेंटच्या नंतर सगळ्या गोष्टी विखुरलेल्या असतात. ओके. काही जळलेल्या असतात, काही पार्टली जळलेल्या असतात. त्यातनं त्या सगळ्या गोष्टी शोधायच्या. ओके. म्हणजे सपोज इंजिनमध्ये तुम्हाला शंका आहे, ब्लॅक बॉक्स इज सेइंग इंजिनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, तर त्या यू हॅव टू फाइंड दोज पार्ट्स ऑफ द इंजिन. तर हे सगळं सापडल्यानंतर ते सगळं पीस टुगेदर करायला वेळ लागतो. म्हणून मी म्हणत असतो की डोंट ब्लेम द पायलट येट, लेट्स फाइंड आउट व्हॉट हॅपन्ड. आणि देयर आर टू थिंग्स आम्ही एव्हिएशनमध्ये म्हणतो की अ पायलट अंडर प्रेशर in that moment with limited time made a decision. He believed in it so much that he staked his life on it. बरोबर. तर नंतर अरे त्यांनी असं करायला पाहिजे होतं, त्यांनी तसं करायला पाहिजे होतं, हे म्हणणं चुकीचं. आणि तरीही शेवटी त्याची चूक निघाली तर ठीक आहे. म्हणजे नोबडी वॉन्ट्स टू मेक अ मिस्टेक, राईट. तुम्ही कार चालवताना देखील तुम्हाला म्हणजे 5च्या स्पीडने रिव्हर्स करताना देखील तुम्हाला ठोकायची नसते, पण कधी कधी तरीही ते होतं आणि आपल्यालाही वाईट वाटतं. सो हिज रेप्युटेशन, हिज लाईफ, आय मीन हर reputation, her life, young lady sitting there. So nobody wants to make a mistake, but mistakes happen. Now, whether it was his mistake or it was a technical fault, the inquiry बंद कळेल. राईट. आणि ही इन्फॉर्मेशन जेव्हा बाहेर येईल ब्लॅक बॉक्सची, तेव्हा ती पब्लिक करणं बंधनकारक असतं सरकारवर? बाय लॉ इट इज बंधनकारक. हाऊएव्हर त्याच्यात एक्झॅक्ट शब्द असा आहे की पब्लिश दे विल मेक इट पब्लिक ॲज दे डीम फिट. ओके. मग त्यात काही गोष्टी ज्या अति सेन्सिटिव्ह असतात, ओके, त्या ते करत नाहीत. म्हणजे रेडिओ ब्लॅक बॉक्स मध्ये यांचं बोलणं जे आहे ते सगळंच येणार नाही, त्याचं ट्रान्सक्रिप्ट येईल. म्हणजे मी जुने काही ऍक्सिडेंट्स वाचलेत, म्हणजे जसं मँगलोरमध्ये काय झालं होतं 2010 साली एअर इंडिया एक्सप्रेसचा, ते मी वाचलेले आहेत. त्यात काय लिहिलेलं आहे आणि त्यात सगळं येतं. पण अति सेन्सिटिव्ह काही गोष्टी असल्यानंतर पायलटचं पर्सनल गोष्टी, नंतर मेडिकल डिटेल्स, अशा गोष्टी ते पब्लिश करत नाहीत. सो ॲज दे डीम फिट. ओके. सर, थँक्यू सो मच. तुम्ही खूपच सोप्या मराठीमध्ये छान आम्हाला हे समजावून सांगितलं आणि कळू शकतं आता की काय घडलं असेल. हे कळू शकतंय की आपण बघण्याचा व्ह्यू आणि पायलट्सचा व्ह्यू याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. त्यामुळे आम्ही जज नाही करू शकत आत्ता या क्षणी, आणि इन्व्हेस्टिगेशनमधनं काय समोर येईल यावरच शेवटी बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. खूप धन्यवाद, तुम्ही आज वेळात वेळ काढून चॅनलवर आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू.